मान्सून पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आत्ताच समोर आली आहे. हो बांधवांनो, आत्ताच 5 मिनिटापूर्वी हवामान विभागाच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मान्सून पाऊस आलेला आहे आणि लवकरच उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखेला मान्सून पाऊस धडकणार याची अधिकृत माहिती आज पहिल्यांदाच जाहीर करण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाला असून मान्सून पावसाची वाट बघणाऱ्या सर्व लोकांसाठी दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे. 2026 मध्ये गेल्या 10 वर्षातील सगळ्यात मोठा उन्हाळा यावर्षी पडलेला असताना आता मान्सून पाऊस येण्याची प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपली आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. थोड्याच दिवसांमध्ये खऱ्या मोठ्या पावसाला सुरुवात होणार असून 2026च्या उन्हाळ्यापासून कायमची तुमची सुटका होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मान्सूनच्या तारखांसोबत 2 मोठे धोक्याचे इशारे सुद्धा हवामान विभागाने दिले आहेत. बांधवांनो, अरबी समुद्रामध्ये सध्या जे वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे हवामान खात्याच्या मोठमोठ्या तज्ज्ञांनी मान्सून पावसाच्या तारखा अधिकृतपणे जाहीर केल्या आहेत. आतापर्यंत तुम्ही ऐकत होता की मान्सून पाऊस कधी येणार याचा फक्त अंदाज सांगितला जायचा, परंतु आज पहिल्यांदाच हवामान विभागाच्या माध्यमातून मान्सून पावसाच्या अधिकृत तारखा जाहीर झाल्या आहेत. आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्ह्यांपैकी कोणत्या भागामध्ये कधी आणि कशा पद्धतीने मान्सून पाऊस धडकणार याची सविस्तर माहिती आता समोर आलेली आहे. परंतु एक धक्कादायक बातमी सुद्धा आहे. ती म्हणजे राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये मान्सून पाऊस 1 महिना लेट येणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांसाठी हा एक धक्का देणारी बातमी आहे, कारण 1 महिना जर मान्सून पाऊस लेट झाला तर या जिल्ह्यांमध्ये पेरणी लवकर होणार नाही आणि पेरणी लवकर झाली नाही तर पहिलं पीक काढणीला वेळ लागणार. बांधवांनो, आज पहिल्यांदाच मान्सूनची खरी तारीख हवामान विभागाच्या माध्यमातून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. परंतु या मान्सूनच्या तारखेसोबत महाराष्ट्रासाठी 2 मोठे धोक्याचे इशारे सुद्धा देण्यात आले आहेत. पहिला धोका उष्णतेच्या लाटेचा आहे. पुढील 3 दिवसात 20 जिल्ह्यांमध्ये तापमान 48 अंशाच्या वरती जाणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. सध्या जे ऊन पडतंय ते 44 ते 45 अंशाचं आहे. आता 48 अंशाच्या वरती ऊन अजून एकदा जाणार आहे. दुसरा धोका म्हणजे चक्रीवादळाचा. हे चक्रीवादळ मान्सून पावसाला अडवणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे 12 जिल्ह्यांमध्ये मान्सून पाऊस 1 महिना लेट येणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 3 महत्त्वाच्या तारखा सांगणार आहे. एक म्हणजे मान्सूनची तारीख, 2 म्हणजे उष्णतेच्या लाटेची तारीख, 3 म्हणजे चक्रीवादळाची तारीख. व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण या 3 तारखा तुमच्या जीवनावर मोठा परिणाम करणार आहेत. बांधवांनो, सगळ्यात आधी उष्णतेच्या लाटेबद्दल सांगतो. सध्या भारतावर हिट डोम तयार झालाय. म्हणजे काय तर जेव्हा एखाद्या विशिष्ट भागावर उच्च दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि गरम हवा कोंडली जाते तेव्हा त्याला हिट डोम म्हणतात. हिट डोम म्हणजे गरम हवा एका ठिकाणी जमा होणं, ज्यामुळे उष्णता इतकी वाढते की कमी होण्याचं नाव घेत नाही. इतकं भयानक ऊन पोट लागलंय की 2026 मध्ये गेल्या 10 वर्षात असं ऊन कधी पडलं नव्हतं. काल परवा उष्णतेने अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्याचं पाहिलंय. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये गंभीर इशारा आज, उद्या, परवा म्हणजे पुढील 3 दिवसांसाठी देण्यात आलाय. विदर्भातील अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा यासारख्या जिल्ह्यांमध्ये तापमान 45 ते 48 अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उष्णतेचा तडाखा जास्त बसण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट तीव्र होणार आहे. या 20 जिल्ह्यांमधील लोकांनी पुढील 3 दिवस अत्यंत काळजी घ्यायची आहे. बांधवांनो, उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी हवामान विभागाने 5 महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
त्या सूचना सर्वांनी ऐकून घ्या. पहिली सूचना म्हणजे दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर अजिबात पडू नका. दुसरी सूचना म्हणजे भरपूर पाणी प्या. तहान नसली तरी पाणी पीत राहा. तिसरी सूचना म्हणजे हलक्या रंगाचे आणि सैल कपडे घाला. डोक्यावर टोपी किंवा छत्री वापरा. चौथी सूचना म्हणजे बाहेर जायचं असेल तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा जा. पाचवी सूचना म्हणजे उष्णतेने त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. या 5 सूचना पाळल्या तर उष्णतेच्या लाटेपासून तुम्ही सुरक्षित राहू शकता. 14 जून पर्यंत ऊन तडतदार राहणार आहे, त्यामुळे काळजी घ्या. बांधवांनो, आता चक्रीवादळाबद्दल सांगतो. ही बातमी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार सॅटेलाइट डेटानुसार बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एकाच वेळी 2 सिस्टीम विकसित होत आहेत. मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात म्हणजेच 12 ते 16 जून दरम्यान अरबी समुद्रात एक शक्तिशाली चक्रीवादळ निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिलाय. 12 ते 14 जून या 2 तारखा अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील आहेत. जर ही सिस्टीम अधिक मजबूत झाली तर किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. याचा थेट परिणाम कोकण, मुंबई आणि आसपासच्या भागावर होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पाठीमागे इतकं मोठं वादळ आलं होतं की कळायचं बंद झालं होतं. गारा पडल्या होत्या. तशाच प्रकारची परिस्थिती अजून निर्माण होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ मॉन्सूनच्या प्रवासावर परिणाम करू शकतं आणि त्यामुळेच 12 जिल्ह्यांमध्ये मॉन्सून 1 महिना लेट येणार आहे. बांधवांनो, या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका कोणत्या जिल्ह्यांना आहे ते सांगतो. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उष्णतेचा तडाखा आणि वाऱ्याचा जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरात विकसित होणाऱ्या दुसऱ्या सिस्टीममुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीला इशारा देण्यात आला आहे. या दोन्ही चक्रीवादळांमुळे मॉन्सून पावसाच्या प्रवासावर मोठा परिणाम होणार आहे. विजा चमकत असताना किंवा गारा पडत असताना तुम्ही घराबाहेर पडू नका. शेतात काम करू नका. झाडाखाली उभे राहू नका. या सूचना पाळा आणि सुरक्षित राहा. बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची म्हणजे मॉन्सून पावसाची अधिकृत तारीख सांगतो. हवामान विभागाने एक विशेष मॉडेल वापरले ज्याला एक्सटेंडेड रेंज मॉडेल म्हणतात. त्या मॉडेलमध्ये आलेल्या अंतिम अंदाजात मॉन्सूनसाठी पोषक वातावरण सध्या तयार व्हायला सुरुवात झाली आहे. ही सर्वात दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. साधारणपणे 10 जून ते 12 जून दरम्यान बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात अशा घडामोडी घडणार आहेत ज्यामुळे मॉन्सूनचा प्रवास वेगाने होणार आहे. यंदा मॉन्सून पाऊस लवकर कर येण्याचे संकेत देण्यात आले आहेत. जून महिन्यामध्ये मॉन्सूनचं आगमन धमाकेदार होणार असल्याचं अंदाज आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढचे जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने पावसाचा जोर जबरदस्त कायम राहील. मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस लपंदाव खेळण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस सुद्धा चांगला असल्याचं मॉडेलनं सांगितलंय. बांधवांनो, आता जिल्ह्यानुसार मॉन्सून पावसाच्या तारखा सांगतो. व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण तुमच्या जिल्ह्यात मॉन्सून कधी येणार हे आता सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा कोकण विभाग. कोकण विभागात मॉन्सून सर्वात आधी येतो. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये साधारणपणे 16 ते 18 जून या दरम्यान मॉन्सून पाऊस धडकण्याची शक्यता आहे. कोकणात यंदा जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज असल्यानं कोकणातील शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 18 ते 20 जून दरम्यान मॉन्सून पाऊस येण्याची शक्यता आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये
20 ते 20 जून दरम्यान मॉन्सून येण्याचा अंदाज आहे. मात्र या जिल्ह्यांमध्ये मॉन्सून पाऊस अनियमित राहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. विदर्भातील जिल्ह्यांबद्दल सांगतो. नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 20 ते 20 जून दरम्यान मॉन्सून येण्याची शक्यता आहे. विदर्भात यंदा सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. परंतु ज्या 12 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळामुळे मॉन्सून लेट येणार आहे त्या जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांनी पेरणीची तयारी थोडी उशिरा करावी असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचे सांगतो. 12 जिल्ह्यांमध्ये मॉन्सून लेट येणार आहे कारण चक्रीवादळ मॉन्सूनच्या प्रवासाला अडवतंय. हे 12 जिल्हे कोणते आहेत? तर मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ. उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार या 12 जिल्ह्यांमध्ये मॉन्सून साधारणपणे 1 महिना लेट येणार असल्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. पाऊस आल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने सुद्धा दिला आहे. यावेळी पाऊस जरी काही ठिकाणी कमी असला तरी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन करण्यात आले. काळजी घ्या, सुरक्षित राहा. बांधवांनो, थोडक्यात सांगायचं तर 3 महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा. एक म्हणजे 12 ते 14 जून या तारखांना चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका आहे. घराबाहेर पडू नका. 2 म्हणजे 14 जून पर्यंत उष्णतेची लाट तीव्र राहणार आहे. भरपूर पाणी प्या. 3 म्हणजे 16 ते 20 जून दरम्यान बहुतांश जिल्ह्यांमध्ये मॉन्सून पाऊस धडकणार आहे. 12 जिल्ह्यांमध्ये मात्र 1 महिना उशीर होणार आहे. या 3 गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यानुसार तयारी करा. शेतकरी बांधवांनो, पेरणीची घाई करू नका. पाऊस आल्यानंतरच पेरणी करा. सर्वसामान्य नागरिकांनी उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा बचाव करा. चक्रीवादळाच्या काळात घरात राहा, सुरक्षित राहा. या व्हिडिओमध्ये दिलेली हवामानाची, मान्सूनच्या तारखांची आणि चक्रीवादळाची माहिती ही हवामान विभागाचे प्राथमिक अंदाज, मॉडेल्स आणि विविध मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे या तारखांमध्ये आणि हवामानात बदल होऊ शकतो. शेतकरी बांधवांनी पेरणी किंवा शेतीची कोणतीही मोठी कामे करण्यापूर्वी प्रत्यक्ष पावसाची स्थिती पाहावी आणि आपल्या जवळच्या कृषी अधिकाऱ्यांचा किंवा अधिकृत सरकारी हवामान खात्याचा सल्ला नक्की घ्यावा. बांधवांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑल वरती सेट करा. म्हणजे पुढील यादी आणि महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. हा व्हिडिओ तुमच्या सर्व बांधवांना आत्ताच शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.